वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर 2 दिवस झालं आम्ही आता गावी आलोय, मी आणि श्रीशैल. तर आता आम्ही ज्योतिबाला चाललोय. तसंच ज्योतिबाला जाऊन येता येता आम्ही कोल्हापूर अंबाबाई सगळं करून येणार आहे. फॅमिलीसोबत चाललंय, मी, माझा सासूबाई आणि श्रीशैल आणि श्रीनिवास आहेत. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं आज मी शेअर करतो. तर चला. ज्योतिबाच्या नावानं जमाईच्या नावानं भैरवाच्या नावानं वेगळं ना तिकडं आलं ते घरचं देव आहे. स्त्रीला परवाच म्हटलंय बोलली ना भैरवाला जाऊ नये पाहिजे. सोनाली सरसेल वगैरे झाला तिकडे कुठे गेलं समजून हाती जाते ना वरच्या भैरवा. आमची भाऊ पण सगळी जातात दसऱ्याला जत्रेला चुकवत नाही. मी बोललो याला लावून देखील मग बिनकामाचं फिरत असतो यो. तर आता आम्ही ज्योतिबाला चाललोय. ओके गाईज, बाय. इथं आला को यो खंचरा खंचरा अशी सगळी ते बघा रस्ता किती बाद आहे. हेच की होय. असं फिरून फिरून म्हणजे उज्जैनमध्ये? उज्जैनमध्ये हा असं मंदिरातच असं आतनं फिरून फिरून वर जायचं. हा 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 नाहीतर तिसऱ्या मजलीवर. आणि हे ओंकारेश्वर पण तसंच आहे. हा आणि महाबलेश्वर कुठलं ही गाजली काय त्या नावात. ओंकारेश्वर आणि सप्तसती हा, हा. ते पण डोंगरावरच आहे. श्री, कुठलं हेअरस्टाईल म्हणायचं? कुठलं हेअरस्टाईल म्हणायचं? काय नाही, फक्त केस वाढले एवढी. खरं छान दिसायला पाठीमाग ना. होय, ते कोण असं राखलाय ते ऋषी कपूरचा मुलगा तो दाखविलाय ना मला. कोण ते? रणबीर कपूर. ऋषी कपूर मुलगा तो रणबीर कपूर काय हा त्याच्यासारखं. अजून जायला किती वेळ लागणार रे? 2 तास लागले. अजून तास लागणार आहे? फोटोशूट वगैरे करणार आहे, कारण इथं तुम्ही बघू शकता बॅक साईडला व्ह्यू खूप छान आहे. तर काय काय फोटोशूट करणार आहे ते तुम्हाला साईडला मी फोटो सगळं मेन्शन करतोच, तुम्ही बघा. तर आता फोटोशूट वगैरे सगळं आवरून आम्ही इथून निघतो. तर आता आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोचलो आहे. तर इथं नारळ उदकडे वगैरे काहीतरी थोडं घेतो. मग तिथं आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो. बघू, आज खूप रश दिसायला लागले. आतमध्ये गेल्यानंतर किती रश आहे काय ते तुम्हाला सगळं दाखवतो. तो का चाललीस रे? दाखवतोस. आज खूप म्हणजे खूप रश आहे. त्यामुळं आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आहे. तर आमचं सगळं आज आता दर्शन पण सगळं झालं आहे. तर आता इथे श्रीशैल गाडी पार्किंग केलं होतं ते काढून घ्यायला लागलं आहे. तोपर्यंत तुम्ही इथे व्ह्यूज बघू शकता. खूप छान व्ह्यूज होता सकाळ सकाळचा. छान वाटतो. तर
तर आता आमचं सगळं दर्शन झालंय, ज्योतिबाचं सगळं दर्शन झालंय आमचं. तर आता इथून आम्ही कोल्हापूरला जाणार आहे, तिथं कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन घेणार आहे. तर आता आम्ही तिथं कोल्हापूर अंबाबाई मंदिरमध्ये गेल्यावर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो. तर तर इथे कोल्हापूर अंबाबाई मंदिरमध्ये पण खूप रश होता. इथे पण मंदिरमध्ये मोबाईल ते अलाउड काहीच नव्हतं. तरी पण तुम्हाला देवाचं दर्शन घेण्यासाठी इथे व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केलो आहे. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. आणि इथे श्रीशैल प्रसादचा लाडू घ्यायला लागला. किती घेतला सर? 5 घेतले. तर आता आमचं दर्शन ते सगळं झालंय. आता मंदिरचं बाहेरचं ते व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर आता 4 वाजले. आता मी इचलकरंजीमध्ये इथं तारा हॉटेलमध्ये आलो जेवायला. खूप वेळ झाले, सगळं फिरून यायला आम्हाला वेळ झाला. तर स्पेशल आता मेन्यू त्याने ऑर्डर केला आहे. बघूया काय काय ऑर्डर केलं आहे ते तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतोच. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. श्रीशैल मेन्यूमध्ये स्पायसी पनीर चिंगारी आणि स्वीटमध्ये मिक्स भाजी आणि बटर रोटी, त्याच्यासोबतच व्हेज रस्सा ऑर्डर केला होता. तर बघू टेस्ट कसा आहे ते. चला जेवण तर आलेलं आहे. तर आता आम्ही सगळं जेवून घेतो. कसं आहे रे जेवण? तर चला दोघांनी तर आवडले. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं आहे. तर आता मी पण खातो. आणि राईस कुठलं दिलायच रे? पण राईस कुठलं दिलाय? अजून द्यायला का? ठीक आहे. तर आता मी पण जेवतो. तर आता आमचं जेवण सगळं झालेलं आहे. मम्मी आमचं झोपलेत. इथं श्रीनिवास पण झोपलाय. तर आता आम्ही घरी निघालोय. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला जर आजचा ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. जर आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा. तर आता परत भेटू एक छानसा ब्लॉगमध्ये. बाय बाय.